नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. कलगावात राष्ट्रीय पेयजल योजनेचा भ्रष्टाचार, गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया. दिग्रस तालुक्यातील मोठे गाव अशी ओळख असलेल्या कलगाव गावात पाणी समस्येने उग्र रूप धारण केले आहे. गावाला पाणी टंचाईची समस्या काही नवीन नाही. दरवर्षी तात्पुरती योजना करून वेळ मारून नेल्या जाते. गावात पाण्याची गरज लक्षात घेता 2 मोठ्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत आणि दोन्ही योजना अपूर्णच आहेत. कलगावला 2020-21 या आर्थिक वर्षाला पाणी समस्या निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करण्यात आली. तेव्हापासून तर आजमितीस 2025 सुरू होऊनही सदर योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. आजही सदर योजनेसाठी प्रतीक्षा संपलेली नाही. एस्टिमेटनुसार वेळेवर योजना कार्य पूर्ण करण्यात आलेले नाही. सदर योजनेत शासकीय ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात येत आहे. सदर बाबीची तक्रार पंचायत समिती येथे केली असता पंचायत समिती स्तरावर चौकशी करण्यात आली व सदर ठेकेदाराला समज देऊन कार्य वेळेवर करण्यास सांगण्यात आले, पण कार्य अद्यापही अपूर्ण स्थितीतच आहे. सदर ठेकेदाराकडून शासकीय नियमांची सर्रास पायमल्ली केल्या जात आहे. सदर ठेकेदार सद्यस्थितीत प्रशासनापेक्षा वरचढ ठरत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. असे असताना प्रशासकीय स्तरावरून सदर ठेकेदारास काळ्या यादीत का टाकण्यात येत नाही, हा प्रश्न निर्माण होतो. राष्ट्रीय पेयजल योजना करोडो रुपये खर्ची घालून पाणी समस्या मिटविण्यासाठी केल्या जाते की भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी सदर योजना राबविली जाते, असे विविध प्रश्न जनतेला भेडसावत आहेत. आपल्या चॅनलने सर्वप्रथम 3 विहिरी 2 टाक्या या मथळ्याखाली बातमी प्रसारित करताच बंद असलेले योजना कार्य परत सुरू करण्यात आले. पण भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कलगावकरांना लोणी येथून पाणी पाईपलाईनद्वारे पोहोचलेच नाही. निकृष्ट दर्जाचे साहित्य व योग्य फिटिंग अभावी पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती झाली व पाणी मधातच राहिले. नंतर आपण पाईपलाईनचा भ्रष्टाचार मथळ्याखाली वृत्त दुसऱ्यांदा प्रसारित केल्यावर ग्रामपंचायत प्रशासन परत एकदा जागे झाले व 3 ते 4 दिवस सतत लिकेज शोध व दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आली. कामाच्या ठिकाणी श्रेय घेण्यासाठी किंवा इतर कारणांमुळे फोटोशूट घेतले किंवा करण्यात आले व एकदाचे कलगावकरांना लोणी नदीपात्रातील विहिरीचे पाणी मिळाले. पण पाणी हे पिण्यायोग्य तर नव्हतेच, पण काही ठिकाणी तर पाणी पोहोचलेच नाही. पाणी का पोहोचले नाही याचा शोध घेतला असता सदर पेयजल योजनेचे पाणी हे टाकीमध्ये संकलित न करता सरळ गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये सोडण्यात आले. त्यामुळे योग्य तो दाब न मिळाल्यामुळे अनेक लोकांना नळाला पाणी आलेच नाही. पेयजल पाण्याची सुरुवात केली त्या वार्डात पेयजल सोबतच जलजीवन मिशनचे पाणी एकत्रितरित्या दिल्यामुळे नळाला फोर्स होता, पण नंतर जलजीवनचे पाणी संपल्यावर फक्त पेयजल योजना पाण्यात पाहिजे तसा फोर्स नव्हता, त्यामुळे इतर भागातील अनेक लोकांना पाणी आलेच नाही. पाणी समस्येचा आणखी शोध घेतला असता वाईजवळच्या कॅनॉलवर पाईपमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची होत असलेली गळती आपण स्क्रीनवर पाहू शकता. इकडे कलगावकर पाण्यासाठी वणवण भटकतो आहे. याच्या त्याच्याकडून आपली गरज भागवितो आहे आणि तिकडे गळतीमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र स्पष्ट पाहावयास मिळते. भ्रष्टाचार टक्केवारी सिस्टममुळे आता तरी कलगावकरांना नियमित वेळेवर व पिण्यायोग्य पाणी पुरवठा होणार की भ्रष्टाचार जयते सत्य होणार, बघत रहा. इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट. Thank you.